श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या मित्रांनो, थांबा आणि जरा स्थिर व्हा. आपला श्वास रोखून धरा आणि आपल्या हृदयाच्या धडधडीवर नियंत्रण मिळवा. कारण आज मी ज्या सत्यावरून पडदा उचलणार आहे ते ऐकून कदाचित तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही. तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील इतक्या साऱ्या राशींपैकी ती कोणती एक राशी आहे जिला स्वतः विधात्याने आपल्या हातांनी नशिबाचा बादशाह बनवून पाठवले आहे? जी हो, ती राशी दुसरी तिसरी कोणी नसून तुमची स्वतःची कुंभ राशी आहे. मला माहीत आहे की हे ऐकून कदाचित तुम्ही हसाल किंवा तुमच्या डोळ्यात पाणी येईल. कारण गेल्या काही वर्षात तुम्ही जे दुःख सहन केले आहे, जो अपमान सोसला आहे आणि ज्या अग्नीतून तुम्ही तावून सुलाखून निघाला आहात, ते पाहून कोणीही म्हणणार नाही की तुम्ही भाग्यवान आहात. पण थांबा, ती तर फक्त तयारी होती. ती तर निसर्गाची एक परीक्षा होती. खरा खेळ तर आता सुरू होणार आहे. महादेवावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा, हर हर महादेव, जय शनिदेव. इतिहास याचा साक्षीदार ठरणार आहे. वर्ष 2026 पासून वर्ष 2029 पर्यंतची ही 4 वर्षे, ही येणारी 4 वर्षे कॅलेंडरची नुसती पाने नाहीत. हा तुमच्या आयुष्याचा तो सुवर्ण अध्याय आहे जो येणाऱ्या पिढ्या एक मिसाल म्हणून लक्षात ठेवतील. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर आज हा व्हिडिओ सोडण्याची चूक मुळीच करू नका. अन्यथा आयुष्यभर पस्तावाल की खजिना समोर होता आणि आम्ही तो ओळखू शकलो नाही. आज मी सिद्ध करेन की कुंभ ही जगातील सर्वात भाग्यवान राशी का आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे तुमच्या सर्वात विश्वसनीय आणि अचूक भविष्यवाणी करणाऱ्या चॅनल ज्योतिष केंद्रमध्ये मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची ज्योतिषी मित्र आणि आज मी घेऊन आले आहे एक अशी भविष्यवाणी जी भविष्यवाणी कमी आणि ईश्वरी संकेत जास्त आहे. आज आपण कुंभ राशीच्या त्या महापरिवर्तनाबद्दल बोलणार आहोत ज्याची सुरुवात होण्यास आता काहीच वेळ बाकी आहे. शनिदेवांची लाडकी राशी आणि वायुतत्वाची प्रधान राशी कुंभ. तुम्ही लोकांनी खूप संयम ठेवला आहे. तुम्ही खूप अश्रू ढाळले आहेत. पण असं म्हटलं जातं ना की ईश्वर त्याचीच परीक्षा घेतो जो खेळाडू सर्वोत्तम असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्षानुवर्षे म्हणजे 2026 ते 2029 पर्यंतचा पूर्ण आराखडा मांडून सांगणार आहे. मी तुम्हाला सांगेन की कशी ही 4 वर्षे तुमच्यासाठी राजयोग, धनयोग आणि ते सर्व काही घेऊन येत आहेत ज्याचे तुम्ही खरे हकदार आहात. काय तुम्ही तयार आहात तुमच्या नशिबाची वही पुन्हा लिहिण्यासाठी? तर चला सुरू करूया हा ऐतिहासिक प्रवास. नशिबाचा पालट आणि शनिदेवांची कृपा. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या लोकांनो, सर्वात आधी तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की मी असे का म्हणत आहे की कुंभ जगातील सर्वात लकी राशी आहे. कदाचित तुम्ही माझ्या बोलण्याशी सहमत नसाल, कारण सध्या किंवा गेल्या काही काळात शनीच्या 7.5ने तुम्हाला खूप त्रास दिला आहे. पण ज्योतिषशास्त्राचा एक अढळ नियम आहे. जो ग्रह जितके मोठे कष्ट देतो, जेव्हा तो प्रसन्न होतो तेव्हा त्यापेक्षा 1000 पटीने जास्त सुखही देतो. कुंभ राशीचे स्वामी स्वतः कर्मफलदाता शनिदेव आहेत आणि शनिदेव कधीही कोणाचे देणे ठेवत नाही. त्यांनी गेल्या काळात जे तुम्हाला घासले आहे, जो संघर्ष करवला आहे, त्याचा एकमेव उद्देश तुम्हाला हिरा बनवणे हा होता. कोळशाचा तुकडा जोपर्यंत प्रचंड दाब आणि उष्णता सहन करत नाही तोपर्यंत तो हिरा बनत नाही. तुम्ही आता तो हिरा बनला आहात. तुमची चमक आता जग पाहणार आहे. येणारी 4 वर्षे म्हणजेच 2026, 2027, 2028 आणि 2029 हा तो कालखंड आहे जेव्हा ग्रहांची स्थिती इतिहास रचेल. ग्रह बृहस्पती, शनिदेव आणि राहू केतू हे सर्व मिळून तुमच्यासाठी असे एक सिंहासन तयार करत आहेत ज्यावर बसून तुम्ही राज्य कराल. वर्ष 2026 महान जागरण. चला आता उशीर न करता सविस्तरपणे जाणून घेऊया की ही 4 वर्षे इतिहासात का आणि कशी लिहिली जातील. सर्वात आधी बोलूया वर्ष 2026 बद्दल. हे वर्ष तुमच्यासाठी उदयाचे वर्ष आहे. याला आपण ग्रेट अवेकनिंग किंवा महान जागरण म्हणू शकतो. 2026च्या सुरुवातीसोबतच तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यातून अंधाराचे ढग विरघळायला लागले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून तुमच्या मनावर जे एक ओझे होते, एक विचित्र नैराश्य होते, एक अनामिक भीती होती की उद्या काय होईल, ती भीती 2026 मध्ये पूर्णपणे संपून जाईल. ज्योतिषीय गणना असे सांगत आहे की यावर्षी शनिदेव तुम्हाला ती मानसिक शांती प्रदान करतील ज्यासाठी तुम्ही आसुसले होता. 2026 हे असे वर्ष असेल जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या कर्जातून मुक्त होण्याच्या दिशेने पहिले आणि सर्वात मजबूत पाऊल उचलाल.
जर तुम्ही एखाद्या आजाराशी बराच काळ लढा देत असाल तर 2026 मध्ये तुम्हाला त्या आजारातून कायमची सुटका मिळेल. हे वर्ष तुम्हाला जाणीव करून देईल की तुम्ही बिचारे नाही तर तुम्ही एक योद्धा आहात. अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष स्थिरता घेऊन येईल. जे लोक आत्तापर्यंत इकडे तिकडे भटकत होते, कधी या कंपनीत तर कधी त्या कंपनीत, त्यांना 2026 मध्ये अशी एक जागा मिळेल जिथे त्यांची पाळेमुळे घट्ट रोवली जातील. म्हणजे 2026 मध्ये तुम्ही तुमचा पाया मजबूत कराल, ज्यावर येणाऱ्या वर्षात महाल उभा राहील. वर्ष 2027 सुवर्ण वर्ष. यानंतर येते वर्ष 2027. हे वर्ष कुंभ राशीच्या इतिहासात सुवर्ण वर्ष किंवा गोल्डन इयर म्हणून ओळखले जाईल. जर 2026 मध्ये तुम्ही पाया भरला तर 2027 मध्ये त्यावर पैशांचा पाऊस पडेल. जी हो, मी हे पूर्ण जबाबदारीने सांगत आहे. 2027 मध्ये धनभाव आणि लाभभावात ग्रहांचा असा अद्भुत संयोग बनत आहे की तुम्ही ज्या मातीला हात लावाल तिचे सोने होईल. हे वर्ष आर्थिक स्फोटाचे वर्ष आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही एकाच वेळी इतका पैसा पाहिला नसेल जितका तुम्ही 2027 मध्ये पाहणार आहात. हा पैसा कोणत्या चुकीच्या मार्गाने नाही तर तुमच्या कष्टाने, तुमच्या बुद्धीने आणि तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून येईल. जो व्यापार गेल्या अनेक वर्षांपासून ठप्प होता तो यावर्षी रॉकेटसारखा भरारी घेईल. 2027 मध्ये कुंभ राशीचे जातक स्वतःचे घर खरेदी करतील. हे काही छोटे मोठे घर नसेल तर हे ते आलिशान घर असेल ज्याचे स्वप्न तुम्ही लहानपणी पाहिले होते. गाड्यांचे सुख, नोकर चाकरांचे सुख आणि त्या सर्व भौतिक सुखसुविधा ज्या एका राजाला मिळतात त्या तुम्हाला 2027 मध्ये प्राप्त होतील. तुमच्या बँक बॅलन्समध्ये जे शून्य आत्तापर्यंत कमी होते ते यावर्षी वाढतच जातील. हे वर्ष तुम्हाला करोडपती बनवण्याची क्षमता ठेवते. वर्ष 2028 शक्ती आणि सत्ता. आता आपण प्रवेश करतोय वर्ष 2028 मध्ये. हे वर्ष शक्ती आणि सत्तेचे वर्ष आहे. पैसा तर आला पण ताकदीशिवाय पैशाची मजा अपूर्ण आहे. 2028 मध्ये हे वर्ष ते जगाला तुम्हाला सलाम करेल. तुमच्या राशीत राजयोग पूर्णपणे सक्रिय होईल. जे लोक राजकारणात आहेत, समाजसेवेत आहेत किंवा एखाद्या मोठ्या सरकारी पदाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी 2028 हे आयुष्यातील सर्वात मोठे टर्निंग पॉइंट ठरेल. तुम्हाला समाजात असा मानसन्मान आणि पदप्रतिष्ठा मिळेल की लोक तुमच्या आगमनावर उभे राहतील. तुमचे विरोधक जे गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या पाठीमागे वाईट बोलत होते ते 2028 मध्ये तुमच्यासमोर गुडघे टेकतील. ते स्वतः तुमच्या आश्रयाला येतील. हे वर्ष तुमचा आवाज जगापर्यंत पोहोचवेल. तुम्ही जे काही बोलाल जग ते ऐकेल आणि मान्य करेल. जर तुम्ही लेखक, कलाकार किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात असाल तर 2028 मध्ये तुमच्या कलेचा आवाज परदेशांपर्यंत पोहोचेल. तुमची ख्याती तुमच्या शहराच्या आणि देशाच्या सीमा ओलांडेल. हे ते वर्ष आहे जेव्हा तुम्हाला जाणीव होईल की कुंभ राशीचे असणे काही साधारण गोष्ट नाही. ही एक जबाबदारी आहे आणि तुम्ही ती जबाबदारी चोख पार पाडाल. या वर्षी तुमचे शत्रू इच्छूनही तुमचे केसभरही नुकसान करू शकणार नाही, कारण अदृश्य शक्ती आणि स्वतः शनिदेव ढाल बनून तुमच्यासोबत असतील. मित्रांनो, सबस्क्राईब केलंय ना? वर्ष 2029 साम्राज्य स्थापना. आणि शेवटी येते वर्ष 2029. हे वर्ष साम्राज्य स्थापना आणि पूर्णतेचे वर्ष आहे. गेल्या 3 वर्षात तुम्ही जे काही कमावले आहे, मग तो पैसा असो, प्रसिद्धी असो किंवा नातेसंबंध असो, 2029 मध्ये ते सर्व तुमचे कायमचे होईल. यावर्षी तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे निर्णय घ्याल. कदाचित तुम्ही असे एखादे बिझनेस एम्पायर उभे कराल जे तुमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी बसून खाण्याची सोय करून देईल. आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही हे वर्ष एक चमत्कारिक वर्ष असेल. तुमचे ईश्वराशी असलेले नाते इतके घट्ट होईल की तुम्हाला पूर्वाभास होऊ लागेल. तुम्ही घटना घडण्यापूर्वीच त्या अनुभवू शकाल. ही एक प्रकारची सिद्धीच आहे. कुंभ राशीचे जे जातक अजूनही अविवाहित आहेत किंवा ज्यांच्या विवाहात अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष सर्वात उत्तम जीवनसाथी घेऊन येईल. असा जीवनसाथी जो केवळ तुमचा जोडीदारच बनणार नाही तर तुमच्या नशिबाचे ताळेही उघडेल. 2029 मध्ये तुम्ही तुमच्या आयुष्याकडे वळून पाहाल तेव्हा स्मितहास्य कराल आणि ईश्वराचे आभार मानाल की त्यांनी तुम्हाला कुंभ राशीत जन्म दिला. कर्माचे महत्त्व आणि सावधगिरी. तर माझ्या प्रिय कुंभ राशीच्या लोकांनो, आता तुम्हाला समजले का की मी व्हिडिओच्या सुरुवातीला का म्हटले होते की ही 4 वर्षे इतिहासात लिहिली जातील. ज्योतिषशास्त्राची सखोल गणना आणि ग्रहांचे गोचर, विशेषतः शनीचा आपल्या मूळ त्रिकोण राशीतील प्रभाव आणि नंतर गुरुदेवांचा आशीर्वाद,
हे सर्व मिळून असा एक महासंयोग बनवत आहेत जे शतकातून एकदा होतो. तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही या काळात या पृथ्वीवर आहात आणि या परिवर्तनाचे साक्षीदार बनणार आहात. पण इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. हा काळ लकी नक्की आहे, पण हा काळ त्या लोकांसाठी सर्वात जास्त फलदायी ठरेल जे कर्मावर विश्वास ठेवतात. कुंभ राशीचे स्वामी शनिदेव हे कर्मप्रधान देवता आहेत. ते आळशी लोकांना काहीही देत नाही. ही 4 वर्षे तुमच्यासाठी ताटात वाढलेले जेवण नाही, तर हा एक उघडा खजिना आहे जो लुटण्यासाठी तुम्हाला तुमचे हातपाय हलवावे लागतील. तुम्हाला तुमचा आळस सोडावा लागेल. तुम्हाला तुमचा नकारात्मक विचार कचऱ्याच्या डब्यात टाकावा लागेल. जर तुम्ही अजूनही हेच विचार करत असाल की माझ्यासोबत तर वाईटच होते, तर तुम्ही तुमच्या नशिबाला स्वतः लाथ मारत आहात. उठा, जागे व्हा. तुमच्या कुंभ राशीच्या सुप्त ऊर्जेला ओळखा. तुम्ही वायुतत्वाची राशी आहात. तुम्ही कोठेही पोहोचू शकता. तुम्ही काहीही करू शकता. तुमचे डोके, तुमची बुद्धिमत्ता जगात सर्वात वेगवान आहे. फक्त कमतरता आहे ती स्वतःवरच्या विश्वासाची. वर्ष 2026 पासून जी लाट सुरू होईल ती तुम्हाला 2029 पर्यंत जगाच्या त्या शिखरावर पोहोचवेल जिथे पोहोचण्याचे स्वप्न लोक आयुष्यभर पाहतात आणि रिकाम्या हाताने निघून जातात. ही 4 वर्षे तुमच्या अग्निपरीक्षेचे फळ आहेत. तुम्ही 7.5 जी तपस्या केली आहे हा त्याचा वरदान आहे. हे निसर्गाचे ते रिटर्न गिफ्ट आहे जे तो तुम्हाला देण्यासाठी आतुर आहे. तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की काय सर्व काही आपोआप ठीक होईल, तर त्याचे उत्तर आहे वाटा मोकळ्या होतील, संधी मिळतील, पण चालावे तुम्हालाच लागेल. या सुवर्ण काळाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी तुम्हाला शनिदेव आणि हनुमानजींच्या चरणी राहावे लागेल. या 4 वर्षात अहंकाराला तुमच्या आसपासही फिरकू देऊ नका, कारण जेव्हा माणसाकडे पैसा आणि सत्ता येते तेव्हा सर्वात आधी त्याचे डोके फिरते आणि शनिदेवांना अहंकारी लोक अजिबात आवडत नाहीत. जर तुम्ही नम्र राहिलात, जर तुम्ही गरीब आणि मजुरांची मदत केली, तर मी आज हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकते की कुंभ राशीला जगाचा बादशाह बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. 2026, 27, 28 आणि 29 हे 4 अंक, ही 4 वर्षे आपल्या हृदयावर कोरून ठेवा. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही हारत आहात, तेव्हा हा व्हिडिओ पुन्हा लावून ऐका. हा व्हिडिओ तुमची हिंमत बनेल. ही भविष्यवाणी तुम्हाला आठवण करून देईल की तुम्ही कोण आहात आणि तुमचे भविष्य किती उज्ज्वल आहे. हे जग तुम्हाला कुंभ राशीचा चमत्कार दाखवणार आहे. तुम्ही फक्त प्रेक्षक नाही आहात, तुम्ही या चित्रपटाचे हिरो आहात आणि हिरोचा विजय शेवटी नक्की असतो. मित्रांनो, ज्योतिषविद्या, वेद आणि पुराणांचे सार हेच आहे की वेळ कधीही सारखी राहत नाही. रात्र कितीही काळी असली तरी सूर्याला उगवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुमची रात्र आता संपली आहे. तुमची सकाळ, एक सोनेरी सकाळ तुमची वाट पाहत आहे. आता तुम्हाला तुमची कंबर कसायची आहे आणि त्या विजय रथावर स्वार होण्यासाठी तयार व्हायचे आहे जो ब्रह्मांडांनी तुमच्यासाठी पाठवला आहे. ही भविष्यवाणी सत्य ठरेल, 100% सत्य ठरेल, कारण ही माणसाची नाही तर ग्रहांची गणना आहे. मला पूर्ण खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुमच्यामध्ये एका नवीन ऊर्जेचा संचार करेल. आज हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवत असेल. तो विश्वास हरवू देऊ नका. हीच तुमची खरी ताकद आहे. जर तुम्हाला माझ्या बोलण्यात सच्चेपणा जाणवला असेल, जर तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्या मनातील गोष्ट बोलले आहे, तर आम्हाला तुमचे प्रेम हवे आहे. व्हिडिओला लाईक करून आमचा उत्साह वाढवा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी अशीच अचूक आणि आयुष्य बदलणारी माहिती घेऊन येत राहू. आणि एक खूप महत्त्वाचे काम, हा व्हिडिओ तुमच्या त्या कुंभ राशीच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि कुटुंबातील सदस्यांना शेअर नक्की करा. कदाचित तुमचा एक शेअर त्यांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवू शकेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आमच्या कुटुंबाचा हिस्सा बनला नसाल, जर तुम्ही अजूनही आमच्या ज्योतिष केंद्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर ही चूक करू नका. आत्ताच खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि घंटीच्या चिन्हावर नक्की क्लिक करा, कारण तुमच्या सोनेरी भविष्याची कोणतीही माहिती तुमच्याकडून सुटावी असे आम्हाला वाटत नाही. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने लिहा, जय शनिदेव किंवा माझी वेळ आली आहे. जेव्हा तुम्ही हे लिहिता तेव्हा तुम्ही ब्रह्मांडाला हा संदेश पाठवता की तुम्ही या परिवर्तनासाठी तयार आहात. तुमची उपस्थिती नक्की नोंदवा. तुमच्या कमेंट्स वाचून आम्हाला खूप आनंद होतो. तर चला, भेटूया लवकरच अशाच एका धमाकेदार आणि रहस्यमय व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही स्वतःची खूप काळजी घ्या, हसत रहा आणि लक्षात ठेवा, तुम्ही कुंभ राशीचे आहात आणि कुंभ राशी जगातील सर्वात लकी राशी आहे. ईश्वर तुम्हा सर्वांचे कल्याण करो. जय शनिदेव. धन्यवाद.